आपल्याला मिळालेले नाहीत, जसा कर्मचाऱ्याच्या अंशदान आपल्याला व्याजासह परत मिळणे या बाबतीमध्ये शासनाकडे आपण आपली असहमतीही दर्शवलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या मागणीच्या संदर्भामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय, आंदोलनाचा मार्ग, आंदोलनाचा पर्याय आपल्याकडे निश्चितपणे खुला आहे। मित्रांनो, प्राप्त राजकीय परिस्थितीनुसार जी काही प्राप्त राजकीय परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आणि आत्ताची सर्वसाधारण निर्णय प्रक्रिया यानुसार जे सध्या आपल्याला मिळणं शक्य होतं ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला आहे। आणि हे चळवळीतलं एक शहाणपण असतं की जे मिळतं ते सर्वप्रथम घ्यावं आणि जे आपल्याला मिळत नाही किंवा जे मिळालेलं नाही त्याच्यासाठी पुन्हा नव्यानं प्रयत्न करणं आणि त्या मागण्यांसाठी पुढं लढा चालू ठेवणं ही आपली नेहमीची पद्धत आहे। त्याच पद्धतीनं आपण आता पुढे जाणार आहोत। आपल्यातूनही काही लोकांनी आपल्या या आत्तापर्यंतच्या वाटचालीवर निश्चितपणे प्रश्न उपस्थित केले। काही जणांनी म्हटलं की पाठीमागच्या 13 डिसेंबर 2023ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत संघटनेची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण 2 प्रमुख अटी ठेवल्या होत्या की त्या अधिवेशनामध्ये आपण घोषणा करा आणि त्याची कालबद्धता निश्चित करा। या दोन्ही बाबी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस मान्य केल्या आणि 14 डिसेंबरला आपल्या बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी त्यांनी विधिमंडळामध्ये घोषणा केली की राज्यातील कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या जुन्या पेन्शन योजनेसारखीच पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल। त्याप्रमाणे हा आजचा निर्णय झालेला आहे। परंतु या निर्णयाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा शंका उपस्थित केल्या होत्या की शासन टिकणार नाही किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच आचारसंहिता लागणार आहे किंवा ही नवीन GPS सारखी जी पेन्शन योजना आहे त्याला आमचा विरोध आहे, अशा पद्धतीच्या टीकाही या बाबतीमध्ये केल्या गेल्या होत्या। परंतु या टीकेला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर देण्यामध्ये वेळ आणि श्रम वाया आपण घालवले नव्हते। आपण मात्र नियमितपणे आपल्या थेट उद्दिष्टाकडे आपली वाटचाल चालू होती आणि त्याप्रमाणे आपण आपली जी प्रक्रिया आहे ती राबवत होतो आणि निरंतर आणि ठोसपणे आपण प्रयत्न करत होतो। आणि नुसत्या गप्पा न मारता किंवा कुठलाही इव्हेंट न करता किंवा इव्हेंट करून कुठल्याही प्रकारच्या लढानिधी न गोळा करता आपण केवळ वर्गणीच्याच माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांच्यासाठी न्याय आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगली योजना, चांगले जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे हे सर्व कोणत्याही पक्षाची विचारधारा आपण न स्वीकारता किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या मंचावर स्थान न देता त्याची कुठलीही मदत न घेता आपण हे केवळ आपल्या स्वहिमतीवर आणि आपल्या संघटन शक्तीच्या बळावर हे सर्व आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि नियमितपणे, संयमित आणि नियमितपणे ठोस प्रयत्नांच्या माध्यमातून प्रसंगी संपाचं कठोर हत्यारही आपण उचललं होतं, परंतु शासनाशी संवादही आपण कायम ठेवला होता। या दोन्ही माध्यमातून आपण निरंतर प्रयत्न करत होतो। या महिन्यामध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या। याच महिन्यामध्ये 6 फेब्रुवारीला बैठक पार पडली, परत 16 फेब्रुवारीला बैठक पार पडली आणि 26 फेब्रुवारीला ही बैठक पार पडली। 26 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये मात्र आज जी घोषणा झाली त्या घोषणेच्या अनुषंगानं या प्रस्तावित पेन्शन योजनेचा मसुदा आपल्यासमोर ठेवण्यात आला होता आणि त्या मसुदीच्या अनुषंगानं आपले सहमतीचे मुद्दे आणि असहमतीचे मुद्दे आपण लगेचच 27 तारखेला राज्य सरकारला कळवले होते। आणि त्यातला असहमतीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्याचं अंशदान व्याजासह कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी परत मिळावं हाच होता। हा जरी मुद्दा सध्या निर्णयामध्ये निघाला नसला तरीसुद्धा भविष्यामध्ये आपण निश्चितपणे यासाठी प्रयत्न करणारच आहोत। मित्रांनो, या राज्यातील समन्वय समितीने नेमलेल्या सुकाणू समितीनं खूप ठोसपणे, प्रभावीपणे, नियमितपणे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत आणि या राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांचं सेवानिवृत्तीचं आयुष्य खऱ्या अर्थानं पेन्शन रूपाने आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठीचा प्रयत्न केला आहे। त्यामुळं या राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना निमंत्रित
समन्वय समितीमधल्या सर्व घटक संघटना, या घटक संघटनांनी नेमलेल्या सुकाणू समितीचे सर्व सदस्य, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याचे सर्व पदाधिकारी, राज्याचे सरचिटणीस निमंत्रक श्री विश्वास काटकर, अध्यक्ष श्री अशोकजी दगडे साहेब, त्यांच्यासह आम्ही सर्वजण सुकाणू समितीचे सदस्य, मध्यवर्ती संघटनेचे राज्य पदाधिकारी, मध्यवर्ती संघटनेचे विभागीय पदाधिकारी, मध्यवर्ती संघटनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी खऱ्या अर्थाने हे दोन्हीही संप प्रामुख्याने यशस्वी केले होते आणि त्या सर्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलात. आपण त्यांच्या प्रत्येक हाकेला आपण प्रत्युत्तर दिलं, त्यांच्या हाकेमध्ये आपण समाविष्ट झाला, त्यांच्यावर विश्वास ठेवला. या सर्व राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांचा हा खऱ्या अर्थानं नैतिक विजय आहे असं मला वाटतं. त्यामुळं आजच्या या निर्णयाबद्दल सकारात्मकतेच्या माध्यमातून नेहमीच या विषयाच्या बाबतीमध्ये प्राधान्य देणाऱ्या या राज्याचे मुख्यमंत्री असलेले माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून या योजनेला, कर्मचाऱ्यांच्या मागणीला बळ ज्यांनी दिलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, तसंच या दोघांनाही सहकार्याच्या माध्यमातून ज्यांनी पाठबळ दिलं ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खऱ्या अर्थानं आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर विधिमंडळामध्ये ज्याही लोकप्रतिनिधींनी या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये, कर्मचाऱ्यांच्या मागणींच्या बाबतीमध्ये आवाज उठवला, प्रसंगी आपल्यासोबत रस्त्यावरही उठवले, त्या सर्व लोकप्रतिनिधींचंही खऱ्या अर्थानं आभार मानणं हे आपल्या सर्वांचं